हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन। तर आजपासून तुम्हाला केकवरती डिझाईन कशी काढली जाते याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मिळत जाईल। तर आता त्यासाठी मी वाटीमध्ये न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये येलो जेल कलर यूज केलेला आहे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि न्यूट्रल जेल थोडंसं पातळ केलेलं आहे, कारण ते सगळीकडे व्यवस्थित पसरवलं जावं म्हणून। तर आता सगळीकडे ते हळूहळू स्पॅच्युलाने अलगद हाताने ते पसरवायचं आहे। आता तुम्ही म्हणत असाल की इथून मागचे केक्स हे सगळे अगदी बेसिकपासून आहेत। तर जनरली आता केकची बेसिक माहिती सगळ्यांनाच आहे की केक हा कसा केला जातो वगैरे, पण केकची डिझाईन आणि केकचा आकर्षकपणा आपण कसा करायचा आणि केक अट्रॅक्टिव्ह कसा करायचा याबद्दल तुम्हाला आजपासून माझ्या व्हिडिओच्या मार्फत माहिती मिळत जाईल। तर हे व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि डिझाईन केकवरती कशी काढली जाते हे तुम्ही पहा। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। आता तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये मी पायपिंग बॅगमध्ये न्यूट्रल जेल घेतलेला आहे येलो कलरचं आणि सगळीकडून ते आता मी पसरवलेलं आहे। पण आता ती डिझाईन मला एवढी काही खास वाटली नाही। तर आता मी पुन्हा झिगझॅग स्क्रॅपर घेतलेला आहे आणि आता मी ते सगळीकडे पसरवून घेणार आहे, कारण तुम्ही बघत असाल की व्हिडिओमध्ये की ते एवढं काही खास वाटत नाही आहे। तर आता मी ते सगळीकडे पसरवून घेणार आहे आणि पूर्णपणे केक हा येलो कलरने कवर करून घेणार आहे। आता तुम्हाला दिसत असेल की मी चमच्याने थोडं थोडं ते सोडते आहे न्यूट्रल जेल आणि आता ते सगळीकडे हळूहळू पसरवून घेणार आहे। आणि पसरवून घेताना सुद्धा मी झिगझॅग स्क्रॅपरच यूज करणार आहे, कारण डिझाईनसुद्धा केकची ही झिगझॅग स्क्रॅपरनेच काढलेली आहे आणि सेम साईजने ते झिगझॅग स्क्रॅपरनेच ते सगळीकडे पसरवून घ्यायची आहे न्यूट्रल जेल। कारण तुम्ही बघू शकता व्हिडिओजमध्ये की आता ते सगळीकडे व्यवस्थित पसरवलं जाते, पण ते जर तुम्ही प्लेन स्क्रॅपर घेतला तर ते व्यवस्थित पसरवलं जाणार नाही आणि केकची डिझाईन आहे ती प्लेन होईल आणि केक हा आपला प्लेन होईल। त्यामुळे ते जी डिझाईन आपण आधी काढली होती ती येणार नाही, त्यामुळे मी झिगझॅग स्क्रॅपरच यूज केलेला आहे। आता स्पॅच्युलाने सगळ्या बाजूने आता मी पुन्हा एकदा ते व्यवस्थित कवर करून घेते आहे आणि खालच्या बाजूने जे एक्स्ट्रा न्यूट्रल जेल आलेले आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे। आता तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल की आता सगळीकडे आपलं आता न्यूट्रल जेल हे लावून झालेलं आहे। आता मी व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि आता M1 नोझल घेतलेला आहे आणि त्याने छोटी छोटी फुलं काढलेली आहेत। ते अलगद प्रेस करायचं आहे आणि ते मागे ओढायचं आहे आणि त्याच्यामुळे ती डिझाईन ती तयार होईल, ती छोटी छोटी फुलं ही तयार होतील। आता बॉर्डर आपली आता काढून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय फुलं आपली खूप सुंदर दिसत आहेत। फ्रेंड्स, तुम्हाला आजपासून माझ्या व्हिडिओजमध्ये डिझाईन ही केकवरती कशी काढली जाते ह्याची माहिती तुम्हाला मिळेल आणि डिझाईन काढताना कोणकोणत्या गोष्टींचा वापर करावा, कोणकोणत्या गोष्टीचे म्हणजे टूल्स वापरावे, कोणकोणते नोझल्स वापरावेत याची तुम्हाला माहिती मिळत जाईल व्यवस्थित। त्यामुळे माझे व्हिडिओज हे अगदी शेवटपर्यंत बघा। तर आता सगळ्या बाजूने त्याची बॉर्डर झालेली आहे। आता वरच्या बाजूने तेच नोझल वापरलेले आहे आणि गुलाबाची 2 ते 3 फुलं काढलेली आहेत। आता ती तशीच सगळ्या बाजूने आता खाली 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 घेऊन आलेली आहे। आता तुम्ही बघू शकताय की वेगळी डिझाईन झालेली आहे। राऊंड शेपमधलाच हा केक आहे। आता निम्म्या बाजूने मी थोडीशी फुलं काढलेली आहेत आणि तशीच मी हळूहळू ती फुलं खाली घेऊन आलेली आहे। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओत की 2 ते 3 फुलं मी वरच्या बाजूने हळूहळू खाली काढत आलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा मी गुलाबाची फुलं काढलेली आहेत। आता तुम्ही बघू शकताय डिझाईन ही अगदी वेगळी आलेली आहे आपली। आता जो मध्ये मध्ये गॅप आहे तिथं मी
फक्त प्रेस करून छोटी छोटी खालच्या बाजूने जी बॉर्डर काढलेली आहे फुलांची तशीच ती छोटी छोटी फुलं काढणार आहे, म्हणजे तो गॅप आपला हा भरला जाईल आणि डिझाईन पण आपली खूप सुंदर दिसेल। आता न्यूट्रल जेल मी लावायच्या आधी थोडा वेळ केक हा मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला, जेणेकरून न्यूट्रल जेल हे सगळीकडे व्यवस्थित लावताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सगळीकडे ते व्यवस्थित पसरवलं जाईल। आणि मगच मी त्याच्यावरती न्यूट्रल जेल यूज केलेला आहे। आणि आता न्यूट्रल जेल लावल्यानंतर सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर मग ते थोडा वेळ मी ते सेट करून घेतलेलं आहे आणि मगच त्याच्यावरती बॉर्डर आणि फुलं काढलेली आहेत, म्हणजे ती फुलं आपली घसरणार नाहीत। आता आपली फुलं पण काढून झालेली आहेत आणि बॉर्डर पण झालेली आहे। आता मी मल्टी कलरचे स्प्रिंकल्स घेतलेले आहेत आणि ते सगळीकडून लावून फुलांवरती टाकलेले आहेत आणि कडेच्या बाजूने सिल्वर बॉल्स आहेत ते घेतलेले आहेत, ते लावलेले आहेत आणि केकवरती कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे आणि आपला केक हा तयार झाला। सो फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी आजची डिझाईन कशी वाटली हे मला नक्की सांगा। ही डिझाईन एकदम सोपी आहे। सो पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।